भारतामध्ये अनेक शक्तिपीठ आहे. त्यापैकी पिठापूर हे आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील सामलकोटहून 12 किलोमीटर दूर असलेलं अतिलहानसं गाव आहे. हे गाव भारतात 51 शक्तिपीठांपैकी मानले जाते. हे जगातील महान पीठ आहे. या स्थानामध्ये एक तलाव असून तेथे रोज हजारो भाविक स्नान करतात. तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रद्धापूर्वक पिंडदान केल्यास त्या आत्म्यास मुक्ती मिळते. हे क्षेत्र श्री दत्तात्रेयांची मनुष्यरूपी पहिला अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मगाव आहे. या क्षेत्रास पादगया सुद्धा म्हणतात. आंध्र प्रदेशामध्ये पूर्व गोदावरी जिल्ह्यात काकीनाड्याजवळ हे क्षेत्र आहे. या जिल्ह्यातील आपस्तंभ शाखेतील आपलराज व सुमिती या ब्राह्मण दाम्पत्यास पोटी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. श्रीपाद श्रीवल्लभांचे निवासस्थान अत्यंत पवित्र आणि शांत आहे. येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरू आणि नृसिंह सरस्वती यांच्या मूर्ती आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या मनमोहक आणि आकर्षक अशा काळ्या रंगाच्या पादुका आहे. बाजूलाच औदुंबराचे झाड आहे. त्यांच्या बाजूला श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मूर्ती आहे. श्रीपादांनी असे सांगितले की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदिर होणार. त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी त्यांच्या पादुकांची स्थापना झाली. या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची व श्री दत्तात्रेयांची आणि नृसिंह सरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मूर्ती आहे. इथले वातावरण आनंददायक आणि शांतीदायक आहे. या मंदिराची पट सकाळी 5 वाजता उघडते व त्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून पूजाविधीला सुरुवात होते. दुपारी 1 ते 4 हे मंदिर बंद असते. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या 3 प्रदक्षिणा या मंदिराभोवती घातल्या जातात. पालखी फुलांनी सजवली जाते. पालखीत श्रीपाद श्रीवल्लभांची सुंदर चांदीची मूर्ती विराजमान आहे. या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी भक्त जमा होतात. आरती केल्यानंतर प्रसाद वाटप करून रात्री 9 वाजता मंदिराचे पट बंद होतात. पिठापूर हे पूर्वकाळापासून सिद्ध क्षेत्र आहे. मंदिरात आवारात मागील भागात 4 हात 3 शिरे असलेले आश्चर्यकारक स्वयंभू असे श्री दत्त मंदिर आहे. तेथे एक महाशक्तिपीठ आहे. हा परिसर पुरुहत्तिका म्हणून प्रसिद्ध आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक गयेला होते तर पाय पिठापूरला होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असेही म्हणतात. पुरातन काळात दक्ष प्रजापती राजाने यज्ञ आयोजित केला होता. त्या यज्ञात सर्व देवतांना त्याने आमंत्रित केले होते. भगवान शंकरांना या यज्ञासाठी आमंत्रण न दिल्याने त्यांची पत्नी सतीदेवी दक्ष राजाची कन्या या यज्ञानिमित्त आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. तेथे सतीदेवीने भगवान शंकरांना का निमंत्रण दिले नाही याची विचारणा केली असताना दक्ष प्रजापतीने भगवानांची अवहेलना केली व त्यामुळे सतीदेवीला अतीव दुःख झाले. त्यावेळी दक्ष यज्ञात सतीदेवी आमंत्रण नसताना गेली व सतीने योगाग्नीने देहत्याग केला. भगवान शंकराने तो देह खांद्यावर घेऊन पृथ्वीवर तांडव करू लागले. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड खंड केले. सतीदेवीचे शरीराचे भाग अन्य ठिकाणी पडले व त्यातील पाठीचा एक भाग पिठापूरला पडल्यामुळे त्या ठिकाणास पुरहत्तिका शक्तिपीठ असेही म्हणतात. पूर्वीचे नाव पिठिकापूर व आता पिठापूर असे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात की श्री पिठिकापूर माझे अत्यंत प्रिय स्थान आहे. पिठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. माझा जन्म कर्म हे अत्यंत दिव्य आहे. ते एक गोपनीय रहस्य आहे. स्थान महात्म्य. श्रीपादांची बहीण विद्याधारी राधा व सुरेखा यांचा विवाह पिठापूर येथे झाला.
त्रेतायुगात भारद्वाज ऋषींनी पिठापुरात काठकचयन यज्ञ केला. काशी निवासाचे फळ पिठापूर निवासामध्ये आहे. ज्याला पिठापूर निवासाची इच्छा आहे त्यालाच ही संधी मिळते. पिठापूरला खास पौराणिक महत्त्व आहे. कुकुटेश्वर मंदिरासमोर पक्का तलाव आहे. येथे पिंडदान केल्यास आत्म्यास मुक्ती मिळते. मंदिराच्या आवारातील मागील भागात 4 हात 3 शिरे असलेले आश्चर्यकारक स्वयंभू श्री दत्त मंदिर आहे. तेथे एक महाशक्तिपीठ आहे. हा परिसर पुरुहत्तिका म्हणून प्रसिद्ध आहे. पिठापूर हे पूर्वकाळापासून सिद्धक्षेत्र आहे. श्रीपाद श्री वल्लभांचे सर्व चमत्कार व लीला याच ठिकाणी घडल्या. श्रीपाद श्री वल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत असत. त्यांच्या साधनेनुसार पादुका व श्रींच्या मूर्तीची त्याच जागी स्थापना झाली. श्रीपाद श्री वल्लभांचे अभिवाचन आहे की माझ्या इच्छेनेच भक्त पिठापुरी येऊ शकतील, पण जे येतील त्यांची सर्व कार्य सिद्धीस जातील, असे हे सिद्धस्थान. तसेच इथे कुंती माधव स्वामी मंदिर देखील आहे. हे भगवान विष्णूंना समर्पित असे मंदिर आहे. हे स्वर्गातील इंद्रदेवता यांनी स्थापन केलेल्या 5 मंदिरापैकी एक आहे. हे पिठापुरम येथील पौराणिक कथेनुसार चित्रकेतू हा भगवान विष्णूंचा मोठा भक्त होता. त्याला सर्पराजा यांनी आदिशिष्याने आध्यात्मिक ज्ञान दिले व त्यांना एक विमान देखील भेट दिले. त्यावेळी चित्रकेतू कैलास पर्वतावरून जात असताना त्याला भगवान भोलेनाथ पार्वतीभोवती आपला हात ठेवला आहे हे दिसले. हे पाहून चित्रकेतू हसला. तेव्हा चिडलेल्या पार्वतीने त्याला शाप दिला की तू राक्षस म्हणून जन्म घेशील. आणि नंतर प्रजापतीने त्वेष्टा या ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला. त्रयासुर म्हणून त्याने जन्म घेतला. नंतर त्रयासुराने कठोर तपश्चर्या केली व त्याला भगवंताकडून वरदान मिळाले की जोपर्यंत ज्ञात असलेले कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही, लाकूड, धातू त्याला हानी पोहोचू शकत नाही व त्याचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत जात होते. त्रयासुराने इंद्रदेवाचा पराभव करून स्वर्गाचा ताबा त्याने मिळवला. तो स्वर्गाचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी नदीतील ऋषींच्या हाडांपासून वज्र योद्धा हे शस्त्र इंद्रदेवांनी बनवले व या राक्षसाचा त्याने वध केला व इंद्रलोकावर पुन्हा ताबा मिळविला. ब्राह्मणाच्या हत्येच्या पापापासून मुक्तीसाठी इंद्रदेवांनी काशी, गया, प्रयाग, पद्मनाभ व पिठापूर अशा 5 वेगवेगळ्या ठिकाणी पंचमहादेव नावाच्या 5 विष्णुमूर्ती स्थापन केल्या. नंतर द्वापारयुगामध्ये पांडव अज्ञातवासात गेले तेव्हा पांडवांची आई कुंती हिने ह्याच ठिकाणी भगवान विष्णूंची प्रार्थना केली व भगवान विष्णू तिला प्रसन्न झाले व कुंतीला आशीर्वाद दिला. म्हणून हे मंदिर कुंती माधव स्वामी म्हणून देखील लोकप्रिय झाले. तसेच येथे एक अनघा दत्तात्रय मंदिर आहे. हे विश्वातील कदाचित एकच असं मंदिर असेल की येथे श्री दत्तात्रय व माता अनघा एकत्रितपणे ह्या मंदिरामध्ये विराजमान आहे. अनघा लक्ष्मी या श्री दत्तात्रेयांच्या पत्नी. जसे दत्तात्रय हे ब्रह्मा, विष्णू, महेश एकत्रित स्वरूप आहे, तसेच माता अनघा या सरस्वती, पार्वती व लक्ष्मी यांचे एकत्रितपणे स्वरूप आहे. काही ठिकाणी अनघा लक्ष्मी हे दत्तात्रेयांचेच रूप आहे असे सांगितले जाते, तर काही ठिकाणी दत्तात्रेयांनी तळ्यातून अनघा लक्ष्मीची निर्मिती केली देखील सांगितले जाते. बापनाचार्य निवासस्थान म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांच्या आजोबांचे घर. श्रीपाद श्री वल्लभांचे लहानपणाचा बराच काळ येथेच व्यतीत झाला आहे. हे ठिकाण देखील चैतन्यरूप असे अनुभूती देणारे आहे. तेथे देखील तुम्ही भेट नक्की द्या. पिठापूरला 25 ते 30 मंदिरं आहे, परंतु मी तुम्हाला मेन जे मंदिरं आहे त्यांची माहिती दिली आहे. कधी पिठापुरी तर कधी कुरवपुरी, कधी गिरणारी तर कधी गाणगापुरी. गुप्त संचार तुमचा समस्त भूतलावरी, एकमेव नामघोष प्रत्येक सेवकाच्या ओठावरी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा